पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती अर्थातच UAE दौऱ्यात संरक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि बँकिंग क्षेत्रांमध्ये मोठे करार आणि गुंतवणुकीच्या घोषणा करण्यात आल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून संयुक्त अरब अमिराती आणि युरोपातील 4 महत्त्वाच्या देशांच्या 5 दिवसीय दौऱ्यावर आहेत। इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा सुरक्षा आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। सविस्तर पाहूयात। पंतप्रधान मोदींच्या UAE दौऱ्यात संरक्षण ऊर्जा क्षेत्रातील करार। UAE कडून $5 अब्ज गुंतवणुकीचं आश्वासन। स्वयंपाक गॅसचा पुरवठा 40% वाढणार। संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजधानी अबू धाबी इथे दिमागदार स्वागत झालं। अबू धाबीमध्ये राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी त्यांचं स्वागत केलं। यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली, ज्यामध्ये संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रांसह अनेक महत्त्वाचे करार झाले। आखाती देशातील युद्ध संघर्ष परिस्थितीमध्ये भारतासह जगभरातील बहुतांश देश पेट्रोल आणि डिझेलसह इंधनाच्या आयाती संदर्भात संकटाचा सामना करत असताना पंतप्रधान मोदींच्या UAE दौऱ्यातील विशेष घडामोडी समोर आलेल्या आहेत। संयुक्त अरब अमिरातीनं भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्र, RBL बँक आणि सन्मान कॅपिटलमध्ये $5 अब्ज गुंतवणुकीची घोषणाही केली आहे। पंतप्रधान मोदींच्या या लहान पण महत्त्वपूर्ण दौऱ्यामुळे भारत संयुक्त अरब अमिराती संबंध अधिक दृढ होतील आणि ऊर्जा, संरक्षण आणि गुंतवणूक यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याचा आणखी विस्तार होण्याची अपेक्षा आहे। संयुक्त अरब अमिरात नेहमीच भारताचा विश्वासू भागीदार राहिला असून अलीकडच्या होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर UAE भारतासाठी संकटमोचक म्हणून उदयास आलेला आहे। मागील वर्षी 2025 मध्ये UAE भारतासाठी कच्च्या तेलाचा चौथा अर्थात मोठा स्रोत होता आणि भारतानं तेलाच्या गरजेपैकी 11% तेल तिथून खरेदी केलं होतं। UAEच्या LNGचा सर्वात मोठा खरेदीदार देखील असून UAE हा भारतासाठी LPGचा सर्वात मोठा स्रोत देखील आहे। या दौऱ्याच्या निमित्तानं झालेल्या करारामुळे संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक येण्यासंदर्भात विविध करार झाले आहेत। दोन्ही देशात स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप करार। भारतीय ऑइल कॉर्पोरेशन आणि ADNOC यांच्यात सामंजस्य करार। स्वयंपाक गॅसचा पुरवठा 40% वाढणार। LPG गॅसची किंमत स्थिर राहण्यास मदत होणार। बेंगळुरूमधील प्रकल्पात भारताची तेल साठवणुकीची क्षमता वाढवणार। आणीबाणीमध्ये इंधन पुरवठ्यासंदर्भात अधिक सुरक्षितता वाढवण्यावर भर। गुजरातमधील वडिनार इथे शिप रिपेअर क्लस्टरसाठी मोठा करार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांचा समावेश असून व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, नवोपक्रम आणि हरित विकास या क्षेत्रांमधील भारताची सामरिक भागीदारी अधिक दृढ करणं तसंच युरोप आणि आखाती प्रदेशासोबत भारताचा वाढता सहभाग अधिक मजबूत करणं हे या दौऱ्याचं उद्दिष्ट आहे। या दौऱ्यात दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी आणखी मजबूत झाल्याचं दिसून आलं। UAE मध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे अत्यंत भव्य स्वागतही करण्यात आलं। यावेळी मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती हे माझं दुसरं घर आहे असं भावनिक वक्तव्य केलं। UAEच्या हवाई दलानं दिलेल्या विशेष सुरक्षेबद्दल बोलताना मोदी म्हणाले की हा सन्मान केवळ त्यांच्यासाठी नसून संपूर्ण भारतासाठी आहे। भारत प्रत्येक कठीण काळामध्ये UAEच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असं आश्वासनही मोदींनी दिलंय। पश्चिम आशियामधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत ऊर्जा, सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्य हे मुख्य विषय होते। होर्मुझ सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित राहणं जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे। मतभेद सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचं नरेंद्र मोदी यांनी या द्विपक्षीय बैठकीत सांगितलं। LPGच्या दीर्घकालीन पुरवठ्यासंदर्भात झालेला करार भारतासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातोय। पश्चिम आशियातील अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर हा करार भारतासाठी मोठा दिलासा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।